2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं शानदार विजय मिळवला होता। या विजयानंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। महायुती सरकारच्या स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झालं असून महायुतीच्या आणि खास करून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला डिचवलं आहे। अमित शाह हेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा टोला सपकाळ यांनी भाजपला लगावला आहे। अमित शाह हेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा टोला सपकाळ यांनी भाजपला लगावला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली। यावेळी बोलताना सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटलंय की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। कोणासोबत युती करायचे ते अमित शाह ठरवतात, पालकमंत्री कोण याचा सुद्धा निर्णय ते घेतात। देवेंद्र फडणवीस हे नामधारी मुख्यमंत्री आहेत। या सरकारनं वर्षपूर्तीमध्ये काहीही केलेलं नाही। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन घोटाळा प्रकरणात 42 कोटी रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर नवा वाद निर्माण झाला आहे। मुद्रांक शुल्क विभागानं अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि तेवढाच दंड अशी एकूण 42 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे। मात्र अमेडिया कंपनीने उद्योग विभागाच्या इरादापत्रानुसार स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळाली असल्याचा दावा करत ही रक्कम भरण्यास नकार दिला आहे। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत उद्योग विभागानं स्टॅम्प ड्युटीच्या माफीचे कोणतेही पत्र दिलेले नाही, त्यामुळे अमेडिया कंपनीला स्टॅम्प ड्युटी भरावीच लागेल असं त्यांनी ठणकावून सांगितलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज 6 डिसेंबर रोजी मुंबईतील दादर चैत्यभूमीवर लाखो अनुयायांनी गर्दी केली। या विशेष प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळूनही भाजपनं शिंदे गटासोबत युती कायम ठेवून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केलं। मात्र आता वेळोवेळी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बिनसले असल्याचं चित्र दिसून येत आहे। अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतलाय। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसून या विषयावर सखोल चर्चा करणार असल्याचं म्हटलंय। निवडणुका संपल्यानंतर जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्याची भूमिका चव्हाणांनी घेतली आहे।